नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. पण अमेरिकेमध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. आणि अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव का वाढणार, कधी वाढणार, किती वाढणार, कसा वाढणार आणि याचा फायदा आपल्या देशांतर्गत बाजारातील कास्तकार बांधवाला कशा पद्धतीनं मिळणार, या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचे अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. पण अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव केव्हा वाढणार, कधी वाढणार, किती वाढणार आणि कसा वाढणार, या प्रत्येक प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे. आणि अमेरिकेतील जे सोयाबीन आहे मित्रांनो, ते आता 15 सप्टेंबर पासून मार्केटमध्ये यायला सुरू होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेचं सोयाबीन जेव्हा मार्केटमध्ये येते त्याचा या ठिकाणी 100% परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होतो. कारण याच्या आसपास देशातील बाजारातील सोयाबीन सुद्धा मार्केटमध्ये येते. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की अमेरिकेमध्ये घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांचा व घटकांचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होत असतो. सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिकेमध्ये काय झाले की बाबा जो एस्टिमेटेड त्या ठिकाणी प्रोडक्शन रिपोर्ट्स आलेत, त्याच्यामध्ये काय सांगितलं की अमेरिकेचं उत्पादन यावर्षी 90 लाख टनांनी वाढून 1250 लाख टनांपर्यंत राहण्याची शक्यता. गेल्या वर्षी किती होतं, जवळपास ते 1160 लाख टनांच्या आसपास होतं. आता याचा अर्थ काय की अमेरिकेमधील उत्पादन वाढणार या अपेक्षेनं सीबॉटवरती जो काही बाजारभाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणात घसरला. आणि 4 वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव येऊन ठेपला आणि बाजारभाव पातळी जवळपास $9.30 प्रति बुशेल्सपर्यंत खाली आली. पण लक्षात घ्या, आता अमेरिकेमधील ही ब्रेकिंग न्यूज होती की उत्पादन इथपर्यंत वाढणार, म्हणजे 1250 लाख टनांपर्यंत. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या की इथून पुढे अमेरिकेतील सोयाबीन वाढीचा अंदाज जो ह्याच्यापेक्षा तर वाढणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे काही वाईट साईड व्हायचं होतं सगळं होऊन गेले. म्हणजे इथून पुढे अमेरिकेतील उत्पादनाबाबतीत घटीचा अंदाज थोडा देखील आला तर बाजारभावात काय येणार, फक्त तेजी येणार. आणि बाजारभाव एवढ्या खालच्या स्तरावरती की इथून बाजारभाव आणखीन खाली जाण्याची शक्यता दिसत नाही. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की अमेरिकेतील उत्पादनाचा अंदाज जशाच तसा राहिला तरी खालच्या स्तरावरून बाजारभावाला आधार मिळणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की अमेरिकेतील उत्पादनात काही प्रमाणात जरी घट झाली तर बाजारभावात त्या ठिकाणी तेजी येणार. म्हणजे असं झालं तर तेजी येणार आणि तसं झालं तर जास्त तेजी येणार. याचा अर्थ
आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। मग अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा जो बाजारभाव तो किती वाढणार? तर लक्षात घ्या, अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात आपल्याला 4,500च्या आसपास जाताना दिसू शकतो आणि सोबत सरकारची काही धोरणं आली तर बाजारभाव डिसेंबर जानेवारी महिन्यात 5,000ची पातळी गाठताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे। तर मित्रांनो, सध्याची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट होती की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। मग अमेरिकेचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, ही अपडेट तुम्हाला या ठिकाणी कळाली। ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।